मीठ नाही वरणामध्ये. मीठ नसतं रे ते टाक दिसत धरे मीठ बघायचं मध्ये. का रे हसला? अरे मारायला हॉटेल मध्ये घेतले त्या कुठलं हॉटेल होतं? तर गोकुळ मध्ये जेवायला गेलो होतो, मला आवडलं म्हणून मी बॅगेत टाकलं. हळू आहे पाणी पे हळू. मी खेकड्याचं नाही होते वरवंटा ते मी चोरून आणला होता. प्रथमेश घेऊन गेले तो. ती येत नाही का? तो दिसत नाही आता व्हिडिओ मध्ये. अरे शाळा तर सकाळची झाली ना, त्यामुळे ते सकाळी तिचे मिस्टर सोडतात, दुपारी हे घ्यायला पण तिकडून तसेच जाते, त्यामुळे इकडे आता येणंच नाही होत. खेकड्यांचा बॅगेत टाकला. बडीशॉपचं बसून भांड चोरून आणलं होतं. बघा 1 minute later. काय केलं तुझं? JW ला जायचंय रे, त्याच्यामध्ये ते बघा आपल्याला कॉफी मध्ये चोरी करताय. नाही येतात चोरी करतात, पुसायचा. गायचा हा चेहरा लक्षात ठेवा. कुठं काय चोरीला गेलं नाही. तुला माहितीये का त्याच्यामध्ये ते लय मोठे कप असतात असे नाही का, स्पून बिन असतं. हा माहिती. तसले मी त्या MPVचे 2 स्पून आणलेत मोठे आले. NPVचे तुला मी चमचे दाखवते मी. ते नाही का पास्ताला वगैरे घरी ते डिश दिली होती चमचा. नंतर तो हॉटेलवाला क्लीन करायला नाही का तो आला माणूस, तो माझ्याकडे बघतोय. आम्ही पोरी म्हणलं का बाबा काय बोलत बाहेर आम्ही एवढं सगळ्यांना माहित होतं. सगळ्यांना माहिती होतं. मी काय केलं, खाल्लं आणि पुसला तो टिश्यूनी आणि चमचा टाकला बॅगेत. आणि तो माणूस चमचा शोधते कुठे कुठे. शपथ दिसणार का? नाही दिसणार. अरे ती घरी आलती ना, मग ती कशी म्हणत होती, तिला म्हणजे तिच्या मोबाईलच्या पाठीमागे आहे ना हे होतं, आधार कार्ड होतं नाही का. आणि मग ती मला म्हणली, मी तिला म्हणलं कसं जाणार तू, तर म्हणली ट्रेनने जाणार. तर मी तिला म्हणलं अगं ट्रेनने नको जाऊ, म्हणलं ट्रेन नको प्रवास करतो. मग ती नाही माऊ नाही का पटकन अर्ध्या तासात पोहोचतं ट्रेनने. आणि मग तिला टीसीचा विषय निघाला. म्हणलं टीसी, तर म्हणली मला पकडलं होतं म्हणून एकदा. मग मी तिला म्हणलं तू काय केलं, म्हणली काय नाही, तिला दुसरं आधार कार्ड देऊन दुसरं नाही 2 आहेत आधार कार्ड म्हणली माझ्याकडं. तिला ते देऊन आले परत घेतलंच नाही आधार कार्ड. पहिले अशी म्हणली मी आधार कार्ड दिलं पण घेतलं नाही. मग तिला आम्ही म्हणलो की तुला आधार कार्ड तू लागत नाही का तुला, तर ती कशी म्हणते अगं माऊ माझ्याकडे 2 आधार कार्ड होते ग. एक तिचा अपडेट वाला आता पॅन कार्ड 2 नाही का आले. आणि तो सोसायटी मध्ये नारळ पडतात रे, मी 3 नारळ चोरून घेऊन आले घरामध्ये. बघ झाडाचा आवाज आला ना पडलेला नारळाचा, लगेच खाली जाते मी, पिशवी घेऊन जाते, कारण की आमच्या त्या कॅमेरे आहेत ना सोसायटीत. मग लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आणि घेऊन यायचं. 3-4 नारळ घेतलेत मी, विचार. हा खालची एक ती बाई आहे ना, मग ती कशी म्हणते, तिने झाड लावलंय ना, ती म्हणती नारळाचं झाड मी तुमच्यासाठी नाही लावलेलं, मी आमच्यासाठी लावलेलं आहे नारळ झाड. म्हणलं घरात म्हणलं वरच्या बेडरूम मध्ये येऊन बघ, म्हणलं तुमच्या फांद्या आहेत ना म्हणलं झाडाच्या, आमच्या खिडकीत जातात म्हणलं. म्हणलं मग त्याचा फायदा नको. अरे खरंच खिडकीत. 1 eternity later. गाईज आता आम्ही मेडिकल मध्ये गेलो होतो, तिकडनं हे कॉटन घ्यायचे होते आजीसाठी, ते घेतले. मसाला दूध पिला आणि साक्षी माऊ बिहारी बाबू आले. आम्ही दोघं आता जरा दूध इथपर्यंत आले आमच्या, असं वागलं की पडणार आहे. पण खरं सांग, काकूंचं दूध म्हणजे काकूंचं. वाह दीदी, वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. व्हाट इज दिस दीदी म्हणजे मला तसं नव्हतं. हा कळालं. पण तिथं दूध कसं आहे. हा खरंच भारी होता, खरंच भारी. नाही आमचा काय प्लॅन नव्हता, ही सहज म्हणली खरंच भारी आहे. ऍड्रेस तुझा का रिव्हील करते गप्पच.
मग तिथं पॉज घे काय टून टून ठेव. हा ठीक आहे. आवाज बंद. हा ब्लॉग अनएक्सपेक्टेड होता काय आहे ना. हा म्हणजे काय असं प्लॅन वगैरे नव्हता आमचा. असंच झालं ब्लॉग. प्लॅन असला असं तर माझा अवतार चांगला असतं, माझा आउटफिट हा मी हिला पकडले आता असे. नाहीतर मी घरी नाही का म्हणजे आज ते माझं आवरलेलं असतं, पण आज मी असं हे टी शर्ट पॅन्ट आणि तेल लावलंय हो म्हणून ते डोक्यावर घेतलं.